आषाढी वारीनिमित्त अवघी पंढरी दुमदुमली. पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट तर चंद्रभागा तीरी वैष्णवांची मांदियाळी. पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. फडणवीसांकडून सपत्नीक शासकीय पूजा. शासकीय महापूजेत मुख्यमंत्र्यांसोबत नाशिकच्या उगले दाम्पत्याला पूजेसमान. महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी माऊलींनी आम्हाला शक्ती द्यावी, बळीराजाला शक्ती द्यावी, मुख्यमंत्र्यांचं साकडं. पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात सर्वांना विश्वासात घेऊन काम करतोय. सर्वांचं योग्य पुनर्वसन होईल याची काळजी घेणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. महाराष्ट्रात सुख समृद्धी नांदो, आपल्या नेत्यांना देव सद्बुद्धी देव. अमृता फडणवीसांचं विठ्ठल रुक्मिणीकडे साकडं. 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय. उद्धव ठाकरेंची घोषणा तर बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं, राज ठाकरेंचं वक्तव्य. विजयी मेळाव्यात संपूर्ण ठाकरे कुटुंब एकवटलं. रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, सुनबाई, मिताली ठाकरे उपस्थित तर अमित आणि आदित्य ठाकरे यांनी एकजुटीची वज्रमुठ दाखवली. महानगरपालिकेसाठी ठाकरेंची धडपड सुरू. ठाकरेंचं अस्तित्व राहिलेलं नाही, मंत्री गिरीश महाजन यांची ठाकरे बंधूंवर टीका. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी शक्य करून दाखवलं. राज ठाकरेंचा टोला तर अनाजी पंतांनी आमच्यातील अंतरपाठ दूर केला म्हणत उद्धव ठाकरेंनीही डिवचलं. बंधू एकत्र येण्याचं श्रेय दिलं त्याबद्दल आभार मानतो. बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद मलाच मिळत असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर. माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवडीवर तावरेंचा आक्षेप. तर आता वेळ संपल्याचं निवडणूक अधिकाऱ्याकडून स्पष्ट. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आज मेगा ब्लॉक. रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक.